विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस उरले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असणारा विधानसभा मतदारसंघामध्ये ठरला आहे तो सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ. कारण येथे हमखास उमेदवारी मिळणार ती होती महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला, आणि त्यांच्या उमेदवारीसुद्धा ठरलेल्या होत्या, त्या होत्या अर्चना खरे परब. परंतु महाविकास आघाडीच्या उमेदवारीच्या गणितामध्ये ही उमेदवारी जी आहे ती अन्य घटक पक्षाला दिली गेली, आणि त्यामुळे जनतेच्या आग्रहाखातर खरं म्हणजे अर्चना खरे परब या निवडणुकीमध्ये उभ्या राहिल्या आहेत. आपल्यासोबत आहेत अर्चनाताई खरे परब. ताई, काय सांगाल? जनतेच्या आग्रहाखातर तुम्ही म्हटलं कायम, किंवा जनतेच्या आग्रहाखातर मला ही निवडणूक लढवावी लागते. आता तुम्ही निवडणूक प्रचारामध्ये गेलेले आहात, अगदी शिगेला पोचलेला आहे निवडणूक प्रचार. कशा प्रकारे जनता तुम्हाला रिस्पॉन्स देते? अतिशय चांगला प्रतिसाद जनतेचा आहे आणि प्रत्येक गावागावामध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये जाते तर आम्ही जायच्या आधीच ते सांगतात की आम्ही तुमच्याबरोबर असो म्हणून सांगतात आणि आशीर्वाद देतात आणि खूप चांगला प्रतिसाद महिला वर्गामध्ये आहे, तरुणांमध्ये आहे, ज्येष्ठ नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे कारण सगळ्यांना वाटतं की आतापर्यंत काहीच झालेलं नाही आहे काम आणि आज एका महिलेला आपण संधी दिली पाहिजे आणि या भावनेतनं लोक खूप आशीर्वाद देत आहेत. तर ताई, बघितलं तर गेली 7 ते 8 वर्ष आपण ह्या मतदारसंघामध्ये, ह्या मतदारसंघाच्या माहेरवाशी म्हणून, प्रत्येक घर हे जणू काय माझं माहेर आहे या भावनेनं तुम्ही काम करताय. काय समस्या तुम्हाला जाणवल्यात मतदारसंघात? तुम्ही ही काय तुमची पहिलीच प्रचार फेरी नव्हे, गेल्या 7-8 वर्षामध्ये तुम्ही मतदारसंघ पिंजून काढला, अगदी प्रत्येक घराघरापर्यंत तुम्ही पोहोचलेलात. एक प्रत्येक घरातली आपली लेक, माझी लेक म्हणून, आमची लेक म्हणून, आमची बहीण म्हणून तुमचा एक मान सन्मान प्रत्येक मतदाराच्या मनात आणि प्रत्येकाच्या घराघरात आहे. काय समस्या वाटतायत? समस्या भरपूर आहेत. कुठलंच काम झालेलं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक घराघरामध्ये मला जाणवतं ते म्हणजे प्रत्येक घरातली महिला दुःखी आहे. कारण तिचा मुलगा तिच्यापाशी नाही आहे. तिची नातवंड तिच्यापाशी नाही आहे. बऱ्याच घरांमध्ये फक्त आजीच आहे. त्यामुळे आज रोजगारानिमित्त आमची ही मुलं लांब-लांब गेलेली आहेत. कोण पुण्याला गेलं आहे, कोण मुंबईला गेलं आहे, कोण गोव्याला गेलं आहे आणि त्यामुळे वर्षानुवर्ष हे सगळे कुटुंबीय त्यांची वाट बघत राहतात आणि आता कुटुंबात राहिलं तरी कोण? 1 आणि 2 माणसं. काही कुटुंब तर घरं कुलूप लागलेली आहेत. कोकण ओस पडायला लागले, गावं ओस पडायला लागली आहेत. त्यामुळे सगळ्यात मोठं बेरोजगारीचं सावट हे कोकणवर आहे, आपल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघावर आहे. कोणताही रोजगार, कोणताही व्यवसाय, महिलांच्या हाताला काम आजपर्यंत मिळालेलं नाही आहे. त्यामुळे फक्त हे सगळं दाखवलेली स्वप्न आहेत की हे करणार, ते करणार, पण काहीच झालेलं नाही आहे. त्यामुळे बेरोजगारी हे सगळ्यात मोठं संकट आहे. दुसरं म्हणजे हॉस्पिटल नाही आहे इथे. तिन्ही तालुक्यामध्ये तीच परिस्थिती. दोडामार्गमध्ये गेलं तर हॉस्पिटल रेंगाळलेलं आहे काम आणि जे आहे तिथे डॉक्टर्स नाही आहेत, औषधं नाही आहेत, सोयीसुविधा नाही आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळेला गोव्यावर अवलंबून राहायला लागतं. सावंतवाडीमध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कित्येक दिवस होता राहिलेलं आहे, पण ते होत नाही आहे. इथे पण तीच अवस्था आहे. सोयीसुविधा काहीच नाही आहे. प्रत्येक पेशंटला बांबोळीलाच जावं लागतं आणि वेंगुर्ल्यामध्ये दवाखाना आहे, पण तिथे डॉक्टर्स नाही आहेत. तिथे सोयीसुविधा नाहीत. म्हणजे तिन्ही तालुक्याची तीच परिस्थिती आहे. एकेकाळी बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं सिव्हिल हॉस्पिटल, जिल्हा शल्य रुग्णालय जे होतं ते सावंतवाडीमध्ये होतं खरं म्हणजे, आणि सावंतवाडीची ही आता आरोग्याच्या बाबतीत दुरावस्था झालेली आहे. ताई, हा एक प्रश्न झाला. तुम्ही म्हटलं रोजगार झालं, त्यानंतर आरोग्याचा विषय झाला, त्यासोबतच अन्य सुविधा जसं महिला आर्थिक सबलीकरण असेल म्हणा, हा एक मोठा प्रश्न असेल. युवकांच्या रोजगाराचा तर भला मोठा प्रश्न सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये. एक सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाला बघितलं आपण तर एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत असा विधानसभा मतदारसंघ आहे. संस्थानकालीन ह्याला वारसा आहे. परंतु हे शाब्दिक बुडबुडे जे आहेत ते पोकळ बुडबुडे किंवा पोकळ आश्वासन आता नको आहेत. मुलांच्या हाताला शाश्वत असा कायमस्वरूपी रोजगार हवा आहे. ह्या समस्या झाल्या ज्या तुम्हाला जाणवत आहेत, त्यावरती उपाय तुमच्या मनामध्ये काय आहेत? तुम्ही काय जनतेला आश्वस्त करताय? उपाय करायला सुरुवातीलाच आपल्याला सगळ्या ज्या आपल्या कनेक्टिव्हिटीज आहेत, मग रेल्वे स्टेशन आहे, आपलं एस-टी स्टँड्स आहेत सगळे, ह्या सगळ्या मजबूत केल्या पाहिजेत. त्याची दुरावस्था झालेली आहे. एस-टीचे म्हणजे बऱ्याच गावांगावांमध्ये एस-टी वेळेवर येत नाही आहेत. मुलांना ताटकळत राहावं लागतं. परत रेल्वेचे थांबे म्हणजे रेल्वे आता येत आहेत म्हणजे पूर्वी 15-15 रेल्वे थांबायच्या. आता 7, 6, 7 एवढेच थांबतायत. त्यामुळे रेल्वे इथे वाढल्या पाहिजेत, इथे थांबे वाढले पाहिजेत. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. सुशोभीकरण झालंय पण आतमध्ये काही विकास झालेला नाही आहे. दुसरं हॉस्पिटल्स उभी राहायला पाहिजेत, त्याच्यावर तर काम करणारच आहे. त्याच्यानंतर रोजगारासाठी काम करायला पाहिजे. आडाळी MIDC आपल्याकडे आहे, ती ओस पडलेली आहे, तिथे रोजगार आले पाहिजेत. आता मी बरेच वेळा बघत असते की बारामतीला खूप चांगल्या पद्धतीने विकास झाला आहे
आणि आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून झाला आहे. त्यांचंच विजन लक्षात घेतात त्याच्यात 2% काम जरी कोकणात झालं, तरी कोकणचं शाश्वत विकास होणार आहे असं मला वाटतं. त्यामुळे शाश्वत विकास याच्यावर आपण भर दिला पाहिजे. आता आपण बारामतीचा उल्लेख केला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये बघितलं तर की बारामती पॅटर्न हा विकासाचा पॅटर्न आहे. विशेषतः दोडामार्ग हा ग्रामीण भाग राहिला बघितला आपण तर वेंगुर्लेला पर्यटन हे एक जोड आहे, सावंतवाडीला पर्यटनाची जोड आहे. ह्या 2 मुद्द्यांवरती आपण संपूर्ण सर्वांगीण विकासासाठी विधानसभेच्या कुठला पॅटर्न राबवणार नेमकं? विकासासाठी पॅटर्न म्हणजे खूप आता वेगवेगळ्या भागांमध्ये विकास वेगवेगळ्या गोष्टींसाठी करायला पाहिजे. रोजगार, आरोग्य झालं, रस्ते, पाणी, वीज ह्याच्यावर पण काम करावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं पर्यटन. पर्यटन हे गरजेचं आहे आणि पर्यटक इथे येऊ शकतात कारण चांगली निसर्ग संपत्ती आहे इथे, समृद्ध भाग आहे. सागरी किनारपट्टा आहे, चांगले धबधबे आहेत आणि अतिशय सुंदर असा भाग आहे. त्यामुळे लोकांचं अट्रॅक्शन आहे, पण त्यांना सोयीसुविधा मिळत नाहीत. चांगलं हायजेनिक हॉटेल्स पाहिजेत, त्या उभारणी झाल्या पाहिजेत, पर्यटकांना पाहिजे त्या सुविधा पाहिजेत, तर त्या झालेल्या नाही आहेत. मग त्याच्यासाठी पर्यटन साठी आपण काय डेव्हलपमेंट करणार? त्याच्यासाठी आपण एक समिती वगैरे नेमून त्याच्यावर काम केलं पाहिजे. जसं बऱ्याच ठिकाणी महाबळेश्वरला बघतो आपण कसं झालं. म्हणजे आपल्याला त्याच्यासारखं नाही करायचं, पण आपलं कोकण एक वेगळं केलं पाहिजे, जेणेकरून पर्यटक इथे आले पाहिजे, त्याचं ब्रँडिंग झालं पाहिजे. अ, बऱ्याच गोष्टी म्हणजे पर्यटकांना हव्या त्या गोष्टी इथे मिळाल्या तर पर्यटक येणार. बाकीचं सगळं तर इथे नॅचरली आहेतच. ताई आता आपण बघूया की आपल्या विरोधी उमेदवार जे आहेत चौरंगी लढत होते खरं म्हणजे सांगली विधानसभामध्ये. एक बघितलं तर बलाढ्य असे कॅबिनेट मंत्री आहेत. दुसरीकडे बघितलं तर एक इमेज हा आपण विषय घेऊया सगळ्या म्हणजे चारही उमेदवारांचे बघितलं तर. बलाढ्य उमेदवार म्हणून आहेतच खरं म्हणजे शिक्षण मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, पूर्वपेटिका आहेच. चौथ्या टर्मसाठी ते आता सज्ज झाले आहेत खरं बघितलं तर आपण. त्यानंतर बघितलं तर दुसरे आमदार जे आहेत ते माजी आमदार, परंतु त्यांच्यावरती एक ठपका कायमचा आहे की बुवा उमेदवारासाठी प्रत्येक वेळी बघितलं तर राजकीय लोकांसाठी ज्याला बेडूकुड्या म्हणतात, त्यामध्ये एक्सपर्ट असणारे. तिसरं बघितलं तर एक व्यक्तिमत्व असं आहे की त्यांच्यावरती त्यांचे विरोधकच टीका करतायत, विरोधी उमेदवार, की लँड माफिया. ह्या सगळ्यांमध्ये बघितलं तर चौथा उमेदवार लोकांना भावतोय. तो म्हणजे अर्चना खाडे परब. एक सोज्वळ, सज्जन, आपल्या घरातलं माणूस, साधं सरळ माणूस, परंतु एक व्हिजन असणारा माणूस. ह्या अँगलने कसं काय बघता? काय वाटतंय? आता तुम्ही म्हणतात उमेदवार रिंगणामध्ये बरेच आहेत. पण माझं म्हणणं आहे की हे आपले कोणी दुश्मन नाही आहेत. पण मला माझं जे विरोध आहे तो विकासाला विरोध करणारी व्यक्ती, विकासासाठी काम न करणाऱ्या व्यक्ती आणि त्या प्रवृत्ती त्याच्या विरोधात हा लढा आहे. त्यामुळे पाठीशी राहतील आणि एक व्हिजन घेऊन लोकांकडे जातोय. आपल्याला जे करायचंय, जे आत्तापर्यंत झालेलं नाहीये, लोकांना फक्त स्वप्न दाखवली, ते प्रत्यक्षात उतरवायचंय आणि याच्यासाठी काम करणार आहे आणि कोकणची मुलगी म्हणून या सर्व आमच्या भावांची बहीण म्हणून या कोकणच्या मातीचं मी देणं लागते, ज्या मातीने मला संस्कार दिले आणि त्यासाठी उर्वरित आयुष्य या लोकसेवेसाठी अर्पण करण्यासाठी मी आज काम करते आणि निश्चित माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या सहाय्याने हे सगळ्यांचं स्वप्न आम्ही पूर्ण करू शकू. शेवटचा प्रश्न. ताई, आता काही दिवस उरलेले आहेत मतदानाला आणि म्हणजे प्रत्यक्ष प्रचाराला सुद्धा, जाहीर प्रचाराला. जनतेला, मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? आता काय होतं की इलेक्शन आले की 1-2 दिवस राहिले की सगळेजण धनशक्तीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे आमची कोकणची जनता ही सुज्ञ आहे. कधीही जनशक्ती ही धनशक्तीसमोर झुकलेली नाही आहे. पण तरीही सगळ्यांनी अलर्ट राहावं आणि जे काही आमिषं दाखवली जातात त्याला बळी न पडता तरुण वर्गाने, बाकीच्यांनी आपलं जे ठाम मत आहे त्याच्यापासून कोणी बदल न करता आपल्याला जो विकास करून देऊ शकतो याच्यावर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी त्याला मतदान करावं. असं मी म्हणत नाही की तुम्ही मलाच करा. प्रत्येकाने आपलं मत ठरवा आणि आज मी जे व्हिजन घेऊन लोकांसमोर जाते ते जर तुम्हाला भावत असेल तर तुम्ही पाकीट या चिन्हासमोरचं बटन दाबून मला विजयी करा एवढंच सांगते. शिक्षक हो, हा खरं मनाचा मोठेपणा झाला. हे सज्जनपणाचं लक्षण झालं खऱ्या अर्थानं, एक सज्जन माणसाचं, की तुम्ही विचार करा, मलाच मत द्या असं मी म्हणत नाही. तुम्हाला खऱ्या अर्थानं कोणाचं मत द्यावं, कोणाला मत द्यावं असं वाटतंय, कोण विकास करू शकतं असं वाटतंय, तुमच्या घरचा माणूस कोण असं वाटतंय. विकासाची केवळ पोकळ स्वप्न दाखवणारा की प्रत्यक्षात तुमच्या सुखदुःखात सामील होणारा, हे ठरवा आणि मतदान करा. विरोधी उमेदवार तगडे आहेत, पण त्यांच्यावरती टीका करायची नाही आहे मला. माझा विरोध हा
विकासाची केवळ स्वप्न दाखवणाऱ्या वृत्तीला आहे, व्यक्तीला नाही. हे जर विचार असतील तर साहजिकच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सुज्ञ आणि सुसंस्कृत जनता नक्कीच आपलं मत जे आहे ते अर्चनाताई घारे परब यांच्या पारड्यात पाकिट ह्या निशाणी समोरील बटन दाबून टाकतील, यात काहीच दुमत नाही. कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधू न्यूज, सावंतवाडी.